गणेशाच्या आगमनाआधी महाराष्ट्रातून गायब झालेला पाऊस आता गणेशाच्या निरोपावेळी म्हणजे शुक्रवारपासून बरसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला। त्यासाठी मराठवाड्याच्या पूर्वेला कमी दाबाचा पट्टा तयार होतोय। त्याचा प्रवास पूर्व मराठवाड्यापासून पश्चिम किनारपट्टीकडे होईल असा अंदाजात म्हणण्यात आले। इकडे गोंदिया जिल्ह्याला मात्र 2 दिवस पावसाने चांगला झोडपून काढलंय। एकट्या सालेकसा तालुक्यात तब्बल 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून वाघ नदी तुडुंब भरून वाहते। मुंबईमधले शहीद ट्रॅफिक हेड कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या मृत्यूनंतर 2 आठवड्यांच्या आत त्यांच्या आईनेही देह ठेवलाय। साताऱ्यातल्या मुळगावे विलास शिंदेंच्या 13व्याचा विधी सुरू असताना त्यांच्या आईला देखील हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं। मालगाव शहरामध्ये गुटखा थुंकण्याकरता गेलेल्या तरुणाला उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागला। या वाहिनीवरती तो थुंकला आणि त्याला जबरदस्त शॉक लागला। मोहम्मद यासीम मोहम्मद सलीम असं त्याचं नाव आहे। राज्यात गुटखाबंदी असताना मालेगावसह राज्याच्या ग्रामीण भागात सर्रास गुटखा मिळतोय हे धक्कादायक आहे। आज बालचित्रवाणीचे कार्यक्रम दूरदर्शनवर चालत नाहीत। जे दुकान चालत नाही ते चालू ठेवून काय उपयोग असं सांगत बालचित्रवाणी हे बालभारती बरोबर ई लर्निंग युनिट म्हणून काम करेल असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं। त्याचबरोबर बालचित्रवाणीच्या कर्मचाऱ्यांचे पगार काढण्याचे आदेश देण्यात आल्याचे ते म्हणाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।